नमस्कार मंडळी, आज आपण एकदम फ्रेश असं कचुंबर किंवा सलाड बनवत आहोत। आजची रेसिपी एकदम सोपी आणि झटपट आहे। गोबी चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे। तसंच गाजर किसून घेतलेलं आहे। तर उन्हाळा म्हटलं की कैरी आलीच, तर कैरीसुद्धा मी इथे किसून घेतलेली आहे। कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे। तसंच एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणानुसार वापरू शकता। तर आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घ्यायचे। तुम्ही यामध्ये काकडी बीटसुद्धा टाकू शकतात, पण इथे मी फक्त कोबी, कैरी आणि गाजर वापरलेला आहे। तर आपण कैरी वापरल्यामुळे टोमॅटो यामध्ये मी वापरलेला नाही आहे। तर सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे। त्यामध्ये चवीनुसार रेग्युलर आपण जे मीठ वापरतो ते थोडं चवीला टाकायचं। तसंच सैंधव मीठ टाकायचं, साखर टाकायची, चाट मसाला असेल तर चाट मसाला टाकायचा। तर इथे आपण फोडणी बनवून घ्यायची, एक तडका बनवून घ्यायचा। तर तडका पॅन गरम केलं, त्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकलेले। तेल छान तापलं की त्यामध्ये पाव टीस्पून आपण मोहरी आणि पाव टीस्पून जिरं टाकलेले। जिरं मोहरी छान तडतडून आली की त्यामध्ये 2 चिमूटभर हिंग टाकायचं आणि हिंग छान तळल्या गेल्यानंतर आपली यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि तसंच फोडणी तयार होते आपली। आणि आपण ही फोडणी आपण कोशिंबीरवरती किंवा सॅलडवरती टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर या फोडणीमध्ये मी हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि कढीपत्ता टाकलेला आहे। छान तळल्या गेल्यानंतर आपण हे कोशिंबीरवरती टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकू शकतात, दही टाकू शकतात, पण मी इथे ते स्किप केलेलं आहे कारण की आमच्या घरात थोडं पित्ताचा त्रास असल्यामुळे शेंगदाणा मी इथे वापरलेला नाही आहे। फक्त आपण इथे फक्त भाज्या म्हणजे कोबी, शिमला मिरची वगैरे, गाजर अशा भाज्यांचं आपण इथे कोशिंबीर केलेली आहे। सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आणि मी चाट मसाला हे सर्व नंतर टाकलेले, तुम्ही आधीही टाकलं तरी काही हरकत नाही। साखर, मीठ आणि चाट मसाला, सैंधव मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं। आपली जी कोशिंबीर आहे ते तयार होते। वरून थोडी अजून कोथिंबीर आणि पुदिना तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात। छान सर्व जिन्नस एकत्र करायचे आणि आपलं सॅलड कोशिंबीर एकदम तयार आहे जेवणासाठी। तर उन्हाळ्यामध्ये सॅलड जास्त खाल्लं जातं कारण की आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता जी असते ते सॅलडमधून भरून काढली जाते। तसंच तोंडाला चव नसते आणि भाज्यासुद्धा एवढ्या नसतात की त्यांना खूप अशी चवदार किंवा फ्रेश भाज्या नसतात। त्यावेळेला हे तोंडी लावायला कचुंबर असं खाल्लं की जेवणही छान होतं, भरपेट होतं आणि पोटही भरतं। आजची रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच रेसिपीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद। थँक्यू।